नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अंतर्गत मूल्यमापन मार्च 2021 हे जे काही SSC बोर्डाने आपल्याला मार्गदर्शक तत्त्व दिलेली आहेत आणि त्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे आपलं अंतर्गत मूल्यमापन कशा पद्धतीने होणार आहे या संदर्भात फक्त विज्ञान विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या संदर्भात मागील भागामध्ये आपण त्याचं मार्गदर्शन घेतलं। आता या भागामध्ये आपल्याला अंतर्गत मूल्यमापनांतर्गत जे काही गुण मिळतात त्यामध्ये गणित आहे, गणित भाग 1, गणित भाग 2, समाजशास्त्र, या समाजशास्त्रामध्ये इतिहास, राज्यशास्त्र आणि दुसरा जो भाग आहे तो भूगोल, ह्या सामाजिक शास्त्राचा भाग आहे। या सामाजिक शास्त्राच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला अंतर्गत मूल्यमापनाचे गुण पारंपरिक पद्धतीने म्हणजे पूर्वीच्या पद्धतीने नेहमी जसं SSC बोर्डाला अपेक्षित आहे त्या पद्धतीने गुण देण्यासाठीचे जे काही मार्गदर्शक तत्त्व आहेत ती बोर्डाने प्रकाशित केलेली आहेत। आता हे असं का झालं तर कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे सर्वचकडे शाळा महाविद्यालये सर्व बंद आहेत आणि तरीही ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून किंवा ऑफलाईन शिक्षणाच्या माध्यमातून जे काही आपण शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाचा उपयोग करून आपल्याला SSCची परीक्षा द्यायची आहे। 12वीची असो की 10वीची असो ही परीक्षा आपल्याला देणं क्रमप्राप्त आहे आणि ही जर परीक्षा आपण दिली तर आपलं वर्ष वाया जाणार नाही। दुसरा भाग असा की या परीक्षांमध्ये ज्या काही सोयी या परिस्थितीमध्ये करायला आवश्यक आहे एवढ्या सगळ्या सोयी, सुविधा आणि सवलती या SSC बोर्डाने आपल्याला दिलेल्या आहेत। या सगळ्या सवलतींचा विचार करता अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांबद्दलचं जे मार्गदर्शन आहे ते अतिशय सुंदर आणि अतिशय त्याला आपण म्हणूया की बारीक गोष्टींचा सगळ्या गोष्टींचा विचार करून SSC बोर्डाने हे सगळे मार्गदर्शक तत्त्व आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहेत आणि ही मार्गदर्शक तत्त्व या मार्गदर्शनानुसार आपल्याला अंतर्गत मूल्यमापन जे आहे त्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण मिळणार आहेत। याच्या संदर्भात प्रात्यक्षिक परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाईल, पारंपरिक पद्धतीने प्रात्यक्षिक परीक्षा आता होणार नाही तर त्याच्या संदर्भातलं जे मार्गदर्शन आहे ते आपण मागील भागामध्ये अनुभवलं। आता आपल्याला गणित आणि समाजशास्त्र या 2 विषयांचा विचार करायचा आहे। तर आता गणित हा जो भाग आहे याच्यामध्ये 2 भाग येतात, गणित भाग 1 आणि गणित भाग 2। गणित भाग 1 याच्यामध्ये आपण अल्जेब्रा आपण म्हणूया, बीजगणित, आणि गणित भाग 2 म्हणजे भूमिती। आता याच्यामध्ये अंतर्गत मूल्यमापन जे आहे ते 20 गुणांचं असेल, कारण गणित हा जर भाग विचारात घेतला तर गणित या भागामध्ये भाग 1 आणि भाग 2 म्हणजे आपण या ठिकाणी बीजगणित म्हणूया आणि दुसरा भाग जो आहे तो म्हणजे भूमिती। या दोन्ही भाग 1 आणि भाग 2 याच्यामध्ये अंतर्गत मूल्यमापन कशा पद्धतीने होणार आहे तर आधी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की याची लेखी परीक्षा ही 40 गुणांची आहे। तशीच या विषयाची लेखी परीक्षा ही 40 गुणांची आहे। आता हे 40 गुण म्हणजे लेखी परीक्षेचे झाले, तर प्लस याच्यामध्ये 10 गुण मिळवले की होतील 50। मग हे जे 10 गुण आहेत हे अंतर्गत मूल्यमापनाला दिलेले आहेत, प्लस याला 10 गुण म्हणजे हे अंतर्गत मूल्यमापनाला आपल्याला 10 गुण मिळालेले आहेत। मग हे 10 अधिक 10 म्हणजेच एकूण 20 गुणांचं आपल्याला अंतर्गत मूल्यमापनाचे गुण हे शाळेला द्यायचे आहेत
विशेषतः शाळेला द्यायचे आहेत, म्हणजे तुमच्या केलेल्या कामावर आधारित हे गुण या ठिकाणी द्यायचे आहेत. मग आता या 20 गुणांमध्ये कशा पद्धतीने आपल्याला वर्गीकरण करायचं आहे, तर 20 गुणांमध्ये 10 अधिक 10 या 10 गुणांचं वर्गीकरण आपण इथे लिहिणार आहोत आणि या 10 गुणांचं वर्गीकरण आपण इथे लिहिणार आहोत. आता या 10 गुणांमध्ये कशा पद्धतीने असेल, तर पहिला भाग जो असेल तो म्हणजे गृहपाठ असेल. म्हणजे याच्यामध्ये या 10 गुणांमध्ये पहिला भाग जो आहे तो गृहपाठ. आता हे गृहपाठ किती गुणांचे, तर 5 गुणांचा गृहपाठ असावा. गृहपाठाला तुम्हाला 5 गुण मिळालेले आहेत. त्यानंतर त्याचप्रमाणे भूमिती विषयामध्ये सुद्धा गृहपाठ असावा आणि या गृहपाठाला सुद्धा 5 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आता हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स एकूण किती गुणांचे, तर तुम्ही बघितलं तर 5 गुण याच्यात झालेले आहेत. म्हणजे हे 5 गुणांचे आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन बीजगणितामध्ये असतील, तर MCQ भूमितीचे सुद्धा 5 गुणांचे असतील. म्हणजे 5 अधिक 5 हे 10 गुण झाले आणि 5 अधिक 5 हे 10 गुण या ठिकाणी तुम्हाला मिळतात. मग आता गणित 1 आणि गणित 2साठी गृहपाठ म्हणून काय आपण करणार, तर यासाठी कोणत्याही गणित 1 मध्ये 5 कृती आपल्याला करायच्या आहेत. म्हणजेच 5 उदाहरणं सोडवायची आहेत किंवा 5 मोठी उदाहरणं सोडवून घ्यायची आहेत. म्हणजे जर विचारात घ्या की तुमच्या बीजगणिताच्या पुस्तकामध्ये एकूण तुमचे 6 प्रकरणं असतील, तर कुठल्याही 5 प्रकरणांवर 5 मोठी उदाहरणं तुमच्याकडून सोडवून घ्यायची आहेत आणि ती मोठी उदाहरणं सोडवून झाल्यानंतर बीजगणिताचे असो किंवा भूमितीचे असो, एकूण 5 उदाहरणं मोठी उदाहरणं तुमच्याकडून सोडवून घ्यायची आहेत आणि ती सोडवून घेतल्यानंतर त्या 5 मोठ्या उदाहरणांच्या गुणांचं 10 पैकी मूल्यमापन करायचं आहे आणि 10 पैकी 5 गुण फक्त या ठिकाणी द्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला जर 10 पैकी 10 मिळाले तर 5 गुण तुम्हाला 100% त्या ठिकाणी मिळतील, असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर MCQ हा जो भाग आहे, ह्या MCQ भागामध्ये बीजगणित असो किंवा भूमिती असो, यामध्ये तुम्हाला 5-5 गुणांचे MCQ आहेत. तर त्यासाठी वगळलेल्या अभ्यासक्रमाचा विचार करून त्या ठिकाणी गणित भाग 1 आणि गणित भाग 2 च्या घटकांवर आधारित 10 गुणांचे 10 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. म्हणजे 10 प्रश्न बीजगणितासाठी आणि 10 प्रश्न भूमितीसाठी, असे एकूण 20 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. म्हणजे 2 पेपर वेगवेगळे होतील. मग बीजगणिताचे जे 10 मार्कांचे जे विचारले गेलेले प्रश्न आहेत त्याचं रूपांतर 5 मध्ये केलं जाईल आणि MCQ भूमितीचे 10 प्रश्नांचं रूपांतर 5 गुणांमध्ये केलं जाईल. ते 5 अधिक 5 असे 10 असे मिळून तुम्हाला त्या ठिकाणी गुण मिळणार आहेत. तर गृहपाठ, बहुपर्यायी, प्रश्नरूपी चाचणी आणि ह्या सगळ्या ज्या नोंदी आहेत ह्या शाळा स्तरावर आपल्याला जतन करून ठेवायच्या आहेत. आणि मग याचे हे जे गुण आहेत, हे प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण कॅल्क्युलेट करून हे सगळ्या गुणांचं यादी, लिस्ट आपल्याला SSC बोर्डाकडे पाठवायची आहे. तर याच्यामध्ये मला वाटतं कुठल्याही प्रकारचा अडचण नसावी. लेखी परीक्षा 40 गुण, 10 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी. अंतर्गत मूल्यमापनामध्ये 2 भाग आहेत. आपण प्रत्यक्ष शाळा सुरू असताना काय करतो, तर या ठिकाणी गृहपाठ घेत असतो. गृहपाठ आपण एक तर 5 गृहपाठ याचे, 5 गृहपाठ जॉमेट्रीचे असे घेतो. त्याला 10-10चे गुण आपण देतो. त्या 10 गुणांचं 50 गुणांचं होतं. 50 गुणांचं आपण 5 गुणांमध्ये रूपांतरित करतो. पण असं न करता आता आपल्याला फक्त 5 मोठी उदाहरणं सोडवून घेणे म्हणजे गृहपाठ या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. म्हणून हा सगळा जो बदल आहे तो बदल नीट तुम्ही विचारात घ्यायचा आहे. आणि मग आता तुम्ही विचारात घ्याल की MCQ कसं घेतील, आपल्याला तर इथं शाळेत येता येत नाही आहे, लॉकडाऊन आहे, त्यामुळे शाळेत आपल्याला येणं शक्य नाही.
तर हे जे MCQचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला एक तर शाळेत येण्यास परवानगी असेल तर आपण शाळेमध्ये येऊयात, शाळेत ती चाचणी घेतली जाईल, किंवा घरी लेखन कार्य म्हणून तुम्हाला हे काम करून शाळेमध्ये सबमिट करायचं आहे. अशा दोन्ही बाबी त्या ठिकाणी पर्याय म्हणून तुम्हाला दिलेले आहेत. आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्यावरून असं वाटतं आहे की हे काम आपल्याला घरी करावं लागेल, पण कदाचित सांगता येत नाही, कारण ह्या ज्या अंतर्गत मूल्यमापनाच्या ह्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत, सगळ्या जे कार्य आहे हे आपल्याला 21 मे नंतर सुरू होणार आहे. त्यामुळे 21 मे नंतरची परिस्थिती काय असेल ती आत्ता सांगता येत नाही. म्हणून आत्ता आपण गृहीत धरूया की हे काम आपल्याला एक तर घरी करायचं आहे किंवा शाळेत आपल्याला ज्यावेळेस बोलवलं जाईल त्यावेळेस आपल्याला हे काम त्या ठिकाणी करायचं आहे. आता सामाजिक शास्त्र या विषयावर आपल्याला थोडासा विचार करायचा आहे की गणित हा भाग आपण घेतला. आता सामाजिक शास्त्र किंवा समाजशास्त्र, या समाजशास्त्रामध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे तुमचा इतिहास आणि राज्यशास्त्र आणि दुसरा म्हणजे भूगोल. इतिहास अधिक राज्यशास्त्र आणि दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला या ठिकाणी आहे भूगोल. तर याचं लेखी जी परीक्षा आहे ती 40 गुणांची असते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भूगोलाची सुद्धा लेखी परीक्षा ही 40 गुणांची असते. आता उरले किती तर 10-10 गुण, म्हणजे 10 गुण हे तुम्हाला समाजशास्त्रासाठी असतील, म्हणजे इतिहास आणि राज्यशास्त्रासाठी अंतर्गतचे 10 गुण, अंतर्गत या ठिकाणी 10 गुण असतील. त्याचप्रमाणे याचे सुद्धा अंतर्गत मूल्यमापनाचे 10 गुण हे तुम्हाला मिळतील. आता या 10 गुणांची डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने आपण करणार आहोत त्याचा आपल्याला विचार करायचा आहे आणि हे कशा पद्धतीने होणार आहे. आधी आपण इतिहास राज्यशास्त्राबद्दल बघूया. इतिहास राज्यशास्त्रामध्ये त्यांनी जे मार्गदर्शक तत्त्व दिलेले आहेत त्याच्यामध्ये मूल्यमापन कशा पद्धतीने करता येऊ शकतं, म्हणजे 2020-21 मध्ये या शैक्षणिक वर्षात जी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे, या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करता इयत्ता 10वी भूगोल विषयाचं वार्षिक अंतर्गत मूल्यमापन हे कशा प्रकारे करता येऊ शकतं, किंवा इतिहास राज्यशास्त्राचं कशा पद्धतीने मूल्यमापन करता येऊ शकतं याच्या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे. की पहिला भाग म्हणजे स्वाध्याय. या स्वाध्यायाला 5 गुण आहेत. स्वाध्यायाला 5 गुण आहेत, म्हणजे इतिहास आणि राज्यशास्त्र या स्वाध्यायाबाबत आपल्याला 5 गुणांचं या ठिकाणी तुम्हाला गुण मिळणार आहेत. आता हे 5 गुण जे आहेत या 5 गुणांमध्ये आपल्याला स्वाध्याय किंवा आपण त्याला गृहपाठ असं म्हणूया, गृहपाठ किंवा स्वाध्याय हे 5 गुणांचे. आणि दुसरा भाग म्हणजे बहुपर्यायी चाचणी. याच्यासाठी तुम्हाला 5 गुण देण्यात आलेले आहेत. म्हणजे गृहपाठ किंवा स्वाध्याय आपण ज्याला म्हणूया, त्या गृहपाठामध्ये काय केलं जाईल तर वगळलेल्या अभ्यासक्रमानुसार शिक्षकांनी गृहपाठाचे प्रश्न विकसित करावेत आणि ते गृहपाठाचे प्रश्न तुम्हाला द्यावेत. ते गृहपाठ जमा करून शालेय स्तरावर त्यांची तपासणी करून 5 पैकी गृहपाठाला गुण तुम्हाला द्यावेत अशी मार्गदर्शक सूचना आहे. दुसरं बहुपर्यायी चाचणी कशा पद्धतीने करता येईल तर प्रत्येकी 4 पर्याय असलेले 8 वस्तुनिष्ठ प्रश्न इतिहासावर व 2 प्रश्न राज्यशास्त्रावर विचारावेत. या 10 गुणांचे रूपांतर 5 गुणांमध्ये करण्यात यावे आणि ही बहुपर्यायी परीक्षा शाळेत किंवा गृहपाठ या स्वरूपात घेण्यात यावी.
म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की बाबा पर्यायी 2 पर्याय आहेत. एक तर तुम्हाला शाळेत येण्याची मुभा जर असेल तर तुम्ही शाळेत येऊन ही परीक्षा देणार आहात, किंवा लेखन कार्य म्हणून आपण ही घरूनच परीक्षा त्या ठिकाणी घेतली जाणार आहे, किंवा घरीच तुम्हाला ते लेखन कार्य करायचं आहे. मग या अंतर्गत मूल्यमापनासाठीचं जे कार्य आहे ते गृहपाठ आणि बहुपर्यायी चाचणी हे 2च भाग आहेत. हे शाळेत तुम्हाला जमा करायचे आहेत आणि शाळेत जमा करून त्याच्या नोंदी घेऊन आम्ही बोर्डाकडे त्या पद्धतीने कळवणार आहोत. आता राहिला प्रश्न भूगोलाचा. तर यामध्ये सुद्धा 2 पर्याय त्यांनी दिलेले आहेत, की पहिला पर्याय म्हणजे स्वाध्याय किंवा आपण त्याला गृहपाठ म्हणूया. ह्या स्वाध्याय याला 5 गुण तुम्हाला असते. आणि दुसरा जो प्रकार आहे तो बहुपर्यायी चाचणी नाही, परंतु नकाशावर आधारित कृती किंवा आकृत्या किंवा आलेख काढणे असा जो प्रकार आहे त्याच्यासाठी 5 गुण आहेत. म्हणजे नकाशावर आधारित कृती किंवा आकृत्या किंवा आलेख हे काढणे, यासाठी तुम्हाला ते 5 गुण दिले जाणार आहे. मग ही कृती ही कुठे करणार तुम्ही कृती? तर घरी किंवा वर्गात सोयीनुसार. सोयीनुसार याचा अर्थ असा, पुन्हा मग तोच प्रश्न आला की शाळा चालू असली तर सोयीनुसार तुम्ही शाळेत आलात तर शाळेत ही घेतली जाईल, किंवा तुम्हाला घरी ती कृती करायची आहे. मग त्याच्यात कृती कशी करायची? तर पाठ्यपुस्तक, नकाशा संग्रह इत्यादीच्या मदतीने पूर्ण आपल्याला ती कृती करायची आहे. तुम्हाला शिक्षक जशा पद्धतीने देतील, एखादा नकाशा देतील, तो नकाशा भरण्यासाठीची कृती देतील, किंवा एखादा आलेख काढायचा असेल तर तो आलेख काढण्यासाठीची जी कृती देतील ती कृती तुम्हाला घरून पूर्ण करायची आहे. आता हे वरील मूल्यमापन हे अंतर्गत मूल्यमापनाच्या आराखड्याशी सुसंगत घटकांनुसारच असेल, त्याबद्दल वाद नाही. काही सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत. या सूचनांच्या बाबतीत थोडंसं आपण विचार करूया की स्वाध्यायाबाबत काय सूचना आहे. तर स्वाध्यायावरील गृहपाठ देताना कोणत्याही एका घटकावर आधारित एक प्रश्न देणे, उच्चस्तरीय बोधात्मक मुक्तोत्तरी प्रश्न असावा. तो विद्यार्थ्यांनी घरून विश्वकोश, आंतरजाल, मासिके इत्यादी संपर्क साहित्याचा वापर करून सोडवावा. दुसरा, नकाशा किंवा आलेख आकृत्या मिळून कोणत्याही 5 कृती पूर्ण केल्यास तेही ग्राह्य धरण्यात यावे. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी 5 नकाशे किंवा 5 आकृत्या किंवा 5 आलेख देईल, तर दुसरा एखादा विद्यार्थी 2 नकाशे, 2 आकृत्या आणि 1 आलेख याप्रमाणे 5 कृती पूर्ण करेल. याप्रमाणे कृतीमध्ये आदलाबदल करता येऊ शकते. म्हणजे तुम्ही कशाही प्रकारे द्या, पण एकूण 5 असले पाहिजेत, 5 कृती तुम्ही केल्या पाहिजेत. हा सगळ्यात त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. हे अंतर्गत मूल्यमापनासाठी कार्यशाळेत जमा करून घेऊन शाळेने याच्या नोंदी जतन करून ठेवायच्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 5 गुण 5, 10 हे 5 आणि याचे 5 गुण 10 असे 10 गुण इतिहास राज्यशास्त्रासाठी, 10 गुण भूगोलासाठी अशा प्रकारचे अंतर्गत मूल्यमापन तुम्हाला या ठिकाणी केलं जाणार आहे. हा जो कोविड-19चा प्रादुर्भाव झालेला आहे, यामुळे SSC बोर्डाने मार्च 2021साठी अशा प्रकारची अंतर्गत मूल्यमापनाची रचना आपल्याला सर्वांना करून दिलेली आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याशी बोलायचा आहे की लेखी परीक्षेच्या संदर्भात जे काही बोर्डाने मार्गदर्शक तत्त्व आपल्याला दिलेली आहेत, त्या लेखी परीक्षेच्या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना आपल्याला बोर्डाने दिलेल्या आहेत. तेवढ्या सूचना अतिशय महत्त्वाच्या आहेत. या सूचना आपण विचारात घेतल्या पाहिजेत. की पहिली सूचना त्यांची अशी आहे की एप्रिल-मे 2021मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वीची लेखी परीक्षा किती तारखेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 29 एप्रिल 2021 ते दिनांक
20 मे 2021 या कालावधीमध्ये प्रचलित पद्धतीने ऑफलाईन, हा मुद्दा लक्षात घ्या, प्रचलित पद्धतीने ऑफलाईन आयोजित करण्यात येत आहे। दुसरी सूचना, लेखी परीक्षा विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शाळेतच घेण्यात येईल। मुद्दे नीट लक्षात घ्या, लेखी परीक्षा विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शाळेतच घेण्यात येईल। अपवादात्मक परिस्थितीत एकापेक्षा अधिक शाळा एकत्र करून परीक्षा घेण्यात येईल। अशा प्रकरणी मुख्याध्यापकाने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था माहीत करून घ्यावी व ती विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी द्यावी। कोणताही विद्यार्थी या कारणास्तव परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, एखादा विद्यार्थी आरोग्यविषयक कारणामुळे परीक्षेस गैरहजर राहिल्यास अशा विद्यार्थ्याची विशेष परीक्षा ऑफलाईन तीसुद्धा जून महिन्यामध्ये आयोजित करण्यात येईल आणि या विशेष परीक्षेचे मूळ परीक्षेचाच भाग म्हणून राहील, परंतु याचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल। विशेष परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही, तसेच सदर परीक्षेचे वेळापत्रक मंडळामार्फत यथावकाश जाहीर करण्यात येईल आणि या परीक्षेच्या वेळापत्रकात 2 विषयांमध्ये सार्वजनिक सुट्टी वगळता खंड ठेवण्यात येणार नाही। म्हणजे जसं की एक पेपर झाल्यानंतर 2-3 दिवस आपल्याला सुट्टी असते, अशा प्रकारचं त्या ठिकाणी नसणार आहे, ते कंटिन्यू पेपर त्या ठिकाणी असतील। विशेष परीक्षा मंडळामार्फत जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल। सदर परीक्षा केंद्र ही शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात प्रामुख्याने तालुक्याच्या मुख्यालयात निश्चित करण्यात आलेली आहेत। त्यामुळे या विशेष परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मंडळाने निर्धारित केलेल्या या परीक्षा केंद्रावर जाऊनच परीक्षा द्यावी लागेल। याबाबत विद्यार्थ्यांना आपल्या स्तरावरून सूचित करावे। शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह शाळा उशिराने सुरू झालेल्या आहे। तदनंतर काही ठिकाणी त्या वेळोवेळी बंद ठेवाव्या लागल्या। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव पुरेसा होऊ न शकल्यामुळे लेखी परीक्षेतील पेपरचा वेळ या परीक्षेला 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे आणि 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढवण्यात आलेला आहे। मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की वेळ वाढवलेला आहे। महत्त्वाची सूचना की या जादा वेळेव्यतिरिक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जादा वेळेसह इतर सर्व सुविधा सवलती कायम राहतील। 3 तासाच्या पेपरसाठी या परीक्षेला 3 तास 30 मिनिटे देण्यात आलेली आहेत। या वेळाव्यतिरिक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सदर 3 तासाच्या पेपरसाठी 60 मिनिटे प्रचलित जादा वेळेची सवलत देय राहील। म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांना जी सवलत आहे ती कंटिन्यू तशा पद्धतीने चालू राहील। लेखी परीक्षेमध्ये प्रथमच प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना 25% कपात केलेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे। उदाहरणार्थ, नियमित विद्यार्थी, रेग्युलर स्टुडंट किंवा तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, प्रथमच प्रविष्ट होणारे खाजगी विद्यार्थी, ITIचे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे, ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसाठी काही विषयांना प्रविष्ट होणारे विद्यार्थी, लेखी परीक्षेस प्रविष्ट होणारे पुनर्परीक्षार्थी रिपीटर जे आहेत, श्रेणी सुधार क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम म्हणून प्रविष्ट होणारे विद्यार्थी यांना 100% अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे। शाळेत येणाऱ्या सर्व घटकांनी कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करणे अतिशय बंधनकारक असेल। इयत्ता 10वी परीक्षा सकाळ सत्रात 10:30 वाजता व दुपार सत्रात 3 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामुळे परीक्षार्थ्यांनी थर्मल स्क्रीनिंगसाठी शाळेच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी किमान 1 ते 1.5 तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत
विद्यार्थ्यांना सूचित करावं. म्हणजे तुम्हाला तास दीड तास तुम्हाला आधी त्या ठिकाणी जावं लागणार आहे. परीक्षा केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांना प्रवेश देताना प्रथम परीक्षार्थ्यासह परीक्षेशी संबंधित सर्व घटकांचे थर्मल स्क्रीनिंगद्वारे तापमान मोजण्यात येईल. विद्यार्थ्यांचे तापमान तपासल्यानंतर प्रत्यक्ष पेपरच्या वेळेपूर्वी किमान 30 मिनिटे अगोदर म्हणजे सकाळ सत्रात 10 वाजता आणि निर्धारित परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्थानापन्न होईल असे पाहावे. प्रत्यक्ष लेखी परीक्षा सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येईल. परीक्षा केंद्रामध्ये पिण्याच्या पाण्याची सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तथापि अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात परीक्षेसाठी येताना स्वतःची पाण्याची बाटली, सॅनिटायझर छोटी बाटली सोबत ठेवावी. तसेच स्वतःचा मास्क व स्वतःचे लेखन साहित्य उदाहरणार्थ पेन, पेन्सिल, कंपास सुद्धा स्वतःसोबत आणावे. परीक्षार्थी विद्यार्थ्याने एकमेकांचे पेन, पेन्सिल, कंपास वापरू नये याबाबत सूचना विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात. एखादा विद्यार्थी कोविड-19 विषाणूने बाधित झालेला असल्यास अशा विद्यार्थ्याची माहिती केंद्र संचालकांना अगोदर देण्यात यावी. तसेच सदर विद्यार्थ्याची विशेष परीक्षा घेतली जाईल यासाठी तो प्रविष्ट होऊ शकतो यासंबंधी पालकांना कल्पना द्यावी. त्यामुळे असे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत. परीक्षेदरम्यान एखाद्या परीक्षार्थ्यास कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने त्रास झाल्यास व त्याची परीक्षा देण्याची इच्छा असल्यास परीक्षार्थ्याच्या संमतीने त्याची परीक्षा केंद्रात स्वतंत्र कक्षात बैठक व्यवस्था करण्यात येईल. कोविड-19चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी म्हणून परीक्षा केंद्राजवळील सरकारी आरोग्य केंद्रामार्फत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागाला विनंती करण्यात येईल. परीक्षेदरम्यान 2 विद्यार्थ्यांमध्ये पुरेसे अंतर ठेवून बैठक व्यवस्था करण्यात येईल. शारीरिक अंतर राखले जाईल याची दक्षता घेण्याबाबत विद्यार्थी व पालक यांना सूचित करावे. प्रत्येक पेपरच्या वेळी परीक्षा केंद्र, उपकेंद्रात प्रवेश करताना व पेपर संपल्यानंतर बाहेर जाताना विद्यार्थ्यांनी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आरोग्यविषयक सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. कोविड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्याच्या अनुषंगाने विद्यार्थी पालक यांना वारंवार येणाऱ्या शंकांची FAQ म्हणजे उत्तरे राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. याबाबतची माहिती विद्यार्थी व पालक यांच्या निदर्शनास आणून द्यावी. या सगळ्या ज्या सूचना आहेत या शाळेच्या दर्शनी भागात नोटीस बोर्डवर, शाळेच्या संकेतस्थळावर तसेच शाळेने तयार केलेल्या विद्यार्थी व पालकांच्या WhatsApp ग्रुपवर प्रसिद्ध करण्यात याव्यात. तर अशा प्रकारच्या ज्या सूचना बोर्डाने दिलेल्या आहेत, लेखी परीक्षेच्या संदर्भातल्याही सूचना दिलेल्या आहेत आणि अंतर्गत मूल्यमापन कशा पद्धतीने करण्यात यावं या संदर्भातही सूचना आपल्याला इत्थंभूत व्यवस्थित चांगल्या प्रकारे अतिशय बारीक सूक्ष्म असं नियोजन करून SSC बोर्डाने दिलेले आहेत. तर या संदर्भात तुमचं अंतर्गत मूल्यमापनाचं मूल्यमापन किंवा अंतर्गत मूल्यमापनाचे गुण तुम्हाला अशा पद्धतीने मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही जी माहिती मी तुम्हाला दिली ही सगळी परिपत्रकामध्ये आहेच, परंतु काही बाबी ज्या आहेत त्या आपल्याला थोड्याशा रेग्युलर आपण ज्या शाळेमध्ये असताना करतो त्याच्या व्यतिरिक्त काही बाबी बोर्डाने सुचवलेल्या आहेत. म्हणून एक मार्गदर्शन म्हणून आपल्यासाठी सर्वांसाठी हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. तुम्हाला जर खरोखर हा आवडला असेल तर तुम्ही मला तशा पद्धतीचा रिप्लाय निश्चित द्या. याच्यानंतर आपण बीजगणित आणि भूमिती या 2 विषयांच्या संदर्भात प्रश्नपत्रिका कशी सोडवणे किंवा प्रश्नपत्रिका सोडवायचं म्हणजे नेमकं काय करायचं किंवा पहिल्या प्रश्नापासून तर शेवटच्या प्रश्नापर्यंत आपल्याला जायचं आहे. आपण तर अभ्यास केलेला आहे, पण त्या प्रश्नापर्यंत कसं पोहोचायचं किंवा दुसरा एक भाग आहे की पहिल्या प्रकरणातून दुसऱ्या प्रकरणामधला प्रश्न असतो, कारण कंटिन्यू प्रश्न त्या ठिकाणी नसतात. तर आपल्याला कशा पद्धतीने विचार करायचा आहे, काही प्रश्न अतिशय सोपे असतात, त्याच्याकडे कशा पद्धतीने लक्ष द्यायचं आहे याच्या संदर्भातलं मार्गदर्शन पुढच्या व्हिडिओमध्ये मी निश्चित करणार आहे.
आता सतत आपण काही व्हिडिओचं तुम्हाला मार्गदर्शनपर सगळे व्हिडिओ या ठिकाणी टाकले जाणार आहेत. तुम्ही अवश्य आवर्जून ते बघावेत, कारण आता परीक्षेचा कालावधी थोडासा जवळ आलेला आहे आणि तुम्हाला थोडासा अभ्यासाला वेळ पण कमी आहे. त्यामुळे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवणे, प्रश्नपत्रिकेचं कौशल्य हस्तगत करणे, अशा पद्धतीचं काम तुम्हाला आता या ठिकाणी करायचं आहे. त्याबद्दल तुम्हाला मी सर्वांना परीक्षेसाठी पण शुभेच्छा देतो. तुम्ही अतिशय उत्कृष्ट काम कराल याबद्दल माझी खात्री आहे. तुम्हाला सगळ्यांना बेस्ट लक. आणि पुढच्या व्हिडिओसाठी मी आता ज्या प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहे किंवा सोडवून दाखवणार आहे त्याच्या काही आयडियाज तुम्हाला देणार आहे. कोणत्या भागावर कॉन्सन्ट्रेट तुम्ही केलं पाहिजे याच्या संदर्भातलं मार्गदर्शन मी पुढच्या भागामध्ये करणार आहे. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी थांबूया.